आज आपण बनवणार आहोत चटपटीत असं रगडा पॅटीस आणि सोबत हिरवी चटणी कशी बनवायची ते पण बघणार आहोत। त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सुरुवातीला आपण पॅटीस बनवणार आहोत। त्यासाठी 3 मध्यम आकाराचे बटाटे बॉईल करून घेतले। बटाटे मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे। बटाटे आपण व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत। 1 चम्मच लाल तिखट घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चम्मच चाट मसाला पावडर यामध्ये घालणार आहोत, अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घालायची। 2 चम्मच मैदा आणि 2 चम्मच कॉर्नफ्लोअर यामध्ये आपण घालणार आहोत। कॉर्नफ्लोअर आणि मैदा घातल्यामुळे पॅटीस व्यवस्थित बाइंड होते। हलक्या हाताने सगळं बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गोळा तयार करायचा। यातला एक छोटा गोळा काढायचा आणि हातावर घेऊन गोलाकार गोळा बनवून घ्यायचा आणि बोटाच्या साहाय्याने चपटं करायचं। अशा प्रकारे सगळे पॅटीस आपण बनवून घेणार आहोत। 3 मध्यम आकाराचे बटाटे आपण घेतलेले, त्यामध्ये 7 मध्यम आकाराच्या पॅटीस तयार झाल्या। आता एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं। कॉर्नफ्लोअर व्यवस्थित प्लेटमध्ये पसरवायचं। कॉर्नफ्लोअरमध्ये पॅटीस व्यवस्थित कोट करून आपण घेणार आहोत। अशा प्रकारे सगळ्या पॅटीस कोट करून घ्यायच्या। एका पॅनमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घालून अगोदरच आपण गरम करत ठेवलेलं, त्यामध्ये पॅटीस ठेवायच्या आणि या पॅटीस आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। हवं तर तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता। खालची बाजू थोडी फ्राय झाली की दुसरी बाजू पण छान फ्राय करून घ्यायची आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या पॅटीस तेलामध्ये आपण 7 ते 8 मिनिटासाठी फ्राय करून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही पॅटीसला छान असा कलर आलेला आहे। सेम अशाच प्रकारे सगळ्या पॅटीस आपण तळून घेणार आहोत। कलर पण बघू शकता तुम्ही मस्त आलेला आहे आणि छान वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशा पॅटीस आपल्या तयार झालेल्या आहेत। सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि पॅटीस 7 ते 8 मिनिटासाठी तेलामध्ये छान तळून घ्यायच्या। आता आपण हिरवी चटणी बनवणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालायची, 10 ते 12 पुदिन्याची पानं घालून घ्यायची, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, अर्धा चम्मच चाट मसाला घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची, अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळायचा। हिरवी चटणी व्यवस्थित बाइंड व्हावी म्हणून यामध्ये 2 चम्मच बारीक शेव घालायचे आहेत। 4 ते 5 चम्मच पाणी यामध्ये ॲड करायचं। हवं असल्यास तुम्ही यामध्ये बर्फाचे तुकडे पण ॲड करू शकता। त्यामुळं काय होतं तर चटणीला रंग खूप सुरेख येतो आणि चटणी बराच वेळ हिरवीगार राहते। अशा प्रकारे घट्ट चटणी मी बनवून घेतलेली आहे। हवं असल्यास तुम्ही यामध्ये अजून थोडं पाणी पण ॲड करू शकता। ही हिरवी चटणी आपण सँडविचसाठी पण वापरू शकतो। मस्त अशी आपली हिरवी चटणी पण तयार झालेली आहे आणि रंग पण बघू शकता तुम्ही छान सुरेख आलेला आहे। पॅटीस तयार आहेत आणि हिरवी चटणी पण तयार आहे। आता सर्व कसं करायचं ते बघूया। प्लेटमध्ये पॅटीस ठेवायच्या, त्यावर गरमागरम रगडा घालायचा। तुम्हाला जेवढा आवडतो तेवढा रगडा यावर तुम्ही घालू शकता। फेटून घेतलेलं दही यावर घालायचं, चिंच गुळाची चटणी घालायची, तयार केलेली हिरवी चटणी यावर घालायची, थोडं लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि भाजून घेतलेलं जिरं पावडर घालायचं, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा, बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा, वरून भरपूर बारीक शेव घालायची। अगदी गाड्यावर मिळतो तसा चटपटीत रगडा पॅटीस घरच्या घरी बनवून तयार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।